माझं सरकार दरबारी भरपूर वजन आहे। या वजनाचा उपयोग काही फालतू गोष्टींसाठी न करता सरकारकडून मोठा विकास निधी मंजूर करून आणण्यात प्राधान्य देण्यासाठी आपण केलेला आहे। मेरे पास भगवान का दिया सब कुछ है। यामुळं सेवावृत्तीने फक्त आणि फक्त आपल्या मातृभूमीसाठीच पूर्णवेळ काम करण्याची माझी भूमिका आहे। राज्याच्या नकाशावर विकसित नगर शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण करून नगर शहर भविष्यात शहर हे मेट्रो सिटी करायचंय। यासाठी आपल्या सर्वांची साथ हवी आहे। अहिल्यानगरमधील तब्बल 53 व्यापारी संघटनांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्वांच्या ऋणात राहील, असं प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केलं। अहिल्यानगर शहरातील 50हून अधिक विविध व्यापाऱ्यांच्या संघटनांनी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केलाय। यानिमित्त मंगळवारी सायंकाळी व्यापक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अरुण जगताप, उमेदवार संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, संतोष बोथरा, दाळमंडी आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी, सराफ संघटनेचे अध्यक्ष सुभाष कायगावकर, इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष अरविंद गुंदेचा, जॉगरी असोसिएशनचे अध्यक्ष राजू बोथरा, मिरची मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ मणियार, आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चोपडा, क्रीडाईचे अध्यक्ष अमित मुथा, भाजीफळ फूल व्यापारी असोसिएशनचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक लाटे, उद्योजक आणि रामकृष्ण क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्री गोपाल धूत, हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पंजाबी, अण्णासाहेब मनोत, अनिल पोखरणा, आम्ही संघटनेचे अध्यक्ष जयदत्त खाकाळ, कापड बाजार असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर, आदेश चंगेडिया, राजेश भंडारी, सिंधी समाजाचे अध्यक्ष महेश मध्यान, सुरेश हिरानंदानी, प्रकाश गांधी, साविडी उपनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, अविनाश घुले, गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संतोष बोथरा, जय रंगलानी, ठाकूर नवलानी, राजेंद्र चोपडा, पोपट भंडारी, अशोक भंडारी, डॉक्टर विजय भंडारी, भाजपचे नेते सुवेंद्र गांधी आदी उपस्थित होते। आमदार जगताप म्हणाले, नगर शहर बदलत असल्यानंच शहरीकरणाला, व्यापारी उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी गेल्या 10 वर्षापासून शहर विकासाचं नियोजन आपण करतोय। औद्योगिक क्षेत्र वाढून रोजगार वाढावा यासाठी वेळदमध्ये 600 एकर क्षेत्रात नव्या MIDCची जागा मंजूर झाली आहे। हे नगर विकासाचं महत्त्वाचं पाऊल आपण टाकलेलं आहे। पुढील 15 ते 20 वर्षांचा विचार करून आपण सर्व DP रस्त्यांचं दर्जेदार काम सुरू केलंय। नरेंद्र फिरोदिया म्हणाले, आमदार जगताप यांनी केलेल्या कामांमुळे शहराचा विकासाचा वेग वाढलाय। कोरोना संकट काळातही आमदार जगताप यांनी केलेलं मदत कार्य अतुलनीय आहे। असं उत्कृष्ट काम करणारे संग्राम जगताप यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असं ते म्हणाले। श्री गोपाल धूत म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येनं व्यापारी एकवटलाय, ही विजयाची पावतीच आहे। जगताप परिवार नम्रपणे व्यापाऱ्यांच्या मागे उभा आहे। जयदत्त खाकाळ म्हणाले, आमदार जगताप यांनी MIDC मध्ये दिलेल्या सुविधांची माहिती त्यांनी यावेळी दिली। संतोष बोथरा यांनीही मनोगत व्यक्त केलं। बैठकीचं सूत्रसंचालन कमलेश भंडारी यांनी केलं, तर संतोष बोथरा यांनी सर्वांचं स्वागत केलं आणि विपुल शेटिया यांनी सर्वांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।